तुम्हाला आम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणून म्हणतात पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, स्वर्गापेक्षा उंच वडील आहे. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, स्वर्गापेक्षा उंच वडील आहे. स्वामी हा तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे. स्वामी हा तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे. विसरा सर्वांना परंतु आई वडिलांना विसरू नका. विसरा सर्वांना परंतु आई वडिलांना विसरू नका. ज्या आई वडिलांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. त्यांना विष पाजू नका. त्यांना विष पाजू नका. कोटी रुपये कमवत असाल परंतु आई वडिलांपेक्षा जास्त नाही. कोटी रुपये कमवत असाल परंतु आई वडिलांपेक्षा जास्त नाही. जसे कराल तसे भराल. हा न्याय तुम्ही विसरू नका. हा न्याय तुम्ही विसरू नका. हा न्याय तुम्ही विसरू नका. धनानं बाईवर आई सगळं काही मिळेल. धनानं बाईवर आई सगळं काही मिळेल, परंतु आई वडील कधीच मिळणार नाही. सासू सासरे दीर नणंद भाऊजया यांचे हृदय जिंकून पतीच्या हृदयाची जी सेवा करते ना, तीच खरी स्वामिनी म्हणजे पत्नी होय. तीच खरी स्वामिनी म्हणजे पत्नी होय. म्हणून विसरा सर्वांना परंतु आई वडिलांना विसरू नका. विसरा सर्वांना परंतु आई वडिलांना विसरू नका. ज्या आई वडिलांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. त्यांना विष पाजू नका. त्यांना विष पाजू नका. काय ज्या माऊलीनं खऱ्या अर्थानं 32 दारा दुधाची पाजल्या ना, त्या आई वडिलांना जीवनामध्ये कधी विष पाजण्याचं काम करू नका. तर मनोभावे खऱ्या अर्थानं त्या आई बापाची आपल्या हातून काय घडली पाहिजे हो? खऱ्या अर्थानं सेवा घडली पाहिजे. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये माणसानं लक्षात ठेवल्या पाहिजे. आई ती कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं आई आहे. आईची किंमत आहे आता तोपर्यंत कळते का हो? नाही. पण ज्या दिवशी आई देवाच्या घरी जाईल, हे घर सोडून जाईल, हे जग सोडून जाईल, हे विश्व सोडून जाईल. आजही मला सांगा, आजीचं नातवाचं प्रेम किती गोड आहे. आजीचं आणि नातीचं जे प्रेम आहे ना, ते खऱ्या अर्थानं किती गोड आहे. आई बापानं जरी मारलं तरी ती नात रडत रडत आपल्या आजीजवळ जाते, आपल्या आजोबाजवळ जाते. आई बाप जरी बोलले ना तरी खऱ्या अर्थानं तो नातू, तो मुलगा, तो नातू रडत रडत आपल्या आजीच्या कुशीमध्ये घुसतो, आपल्या आजोबाच्या कुशीमध्ये घुसतो. आजी बाबा मला मारलं हो. आजी बाबांना समजून सांगावं, बाळा तू काहीतरी वेड्यासारखं केलं असेल. आहे का नाही? आपल्याला म्हणजे कधी कधी सांभाळायची वेळ, कधी कधी आई बाबांपेक्षाही ज्यांना आपल्यावर प्रेम केलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं आजी आणि आजोबा नावाचं पात्र खऱ्या अर्थानं आज या जगामध्ये आहे. ज्या वेळेला नातवंड नाती खऱ्या अर्थानं घरी असतात, आजी आजोबा गावात जायला निघतात. आजी गावात जाऊ दे, आजोबा गावात जाऊ दे. अरे बिना चॉकलेटचा बिना खाऊचा कधीच तो आजोबा घरी येत नाही का? कारण खऱ्या अर्थानं खाऊची वाट पाहणारा, माझी वाट पाहणारा माझ्या घरामध्ये माझा नातू आहे, माझी नात आहे. आजोबाचं आजीचं नातवाचं जे नातं आहे ते खऱ्या अर्थानं गोड नातं असतं, पवित्र नातं असतं. आई बापाने एखादी थप्पड जरी मारली ना तर आधार घ्यावा लागतो त्या लेकराला आजीचा, आजोबाचा. म्हणून आजीचं आजोबाचं नातवाचं नातं हे फार गोड आहे. पण जेवढं आजी आजोबाचं नातं महत्वाचं आहे ना, आजी आजोबा गेल्यानंतर त्याच लेकरावर प्रेम करणारे मनापासून माय आणि मनापासून खऱ्या अर्थानं प्रेम आहे. म्हणून ती आई त्या लेकरावर इतकी प्रेम करत असते, इतकी प्रेम करत असते. पण जी आई आपल्या मुलावर प्रेम करते, जी आई आपल्या मुलाला खऱ्या अर्थाने संसाराचा मार्ग दाखवते, जो बाप आपल्या लेकरांना परमात्म्याचा संसाराचा मार्ग खऱ्या अर्थाने दाखवतात, ज्या आई बापाच्या जीवावर नातवंड, लेकरं, मुलं, मुली सगळे लहानाचे मोठे झालेले असतात आणि तीच माय
या जगातून या कुटुंबातून ज्या वेळेला जाते ना, आई गेल्यावर किती रडा, किती ओरडा, दाई दिशांना फिरा, आई गेल्यावर किती हाका मारा, गेलेली बाई परत येईल का? प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणाच्या बोलावं तुझं आता मी कोणाच्या बोलावं तुझं आता मी कोणाच्या उपाई आई म्हणतात कधी मनोजवी ए तू माया सरुई, तू माया लेकरुई, तू माया सरुई, तू माया लेकरुई, काटा तुझी झाली आता कसे करुई, काटा तुझी झाली आता कसे करुई. ए आई, तू होतीस बघा, या लेकरांची या नातीची कधी आवाज नाही झाली नाही. जगात झाली आया जीवाची नाही. जगात झाली आया जीवाची. आई उडीव चित्ती रुबाई तुझी जगण्याची, आई उडीव चित्ती रुबाई तुझी जगण्याची, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणाच्या उपाई, बोलावं तुझं आता मी कोणाच्या उपाई, बोलावं तुझं आता मी कोणाच्या उपाई. कळतंय का? आई गेल्यावर किती रडा, किती ओरडा, दाई दिशेला फिरा, गेलेली माय महिना मंडळ तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कधीच परत येत नाही. म्हणून जोपर्यंत माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आई बाप हयात आहे तोपर्यंत जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. कारण ज्याची खरी सेवा असते ना त्याच्या जीवाला भय बाळगण्याची ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, जय हो. ज्याची खरी सेवा, 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 ज्याची खरी सेवा. ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा,
काकड्यामध्ये सुंदर प्रमाणे ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सगळे वादाधिकाधिकानंद. पण ज्याची करी सेवा असते ना महिला मंडळ त्याच्या जीवाला भय बाळगायचं काही काम नाही. म्हणून मनोभावे जीवनामध्ये जन्माला येऊन आई बापाची सेवा करा. पण आई बापाची किंमत आई गेली जाऊन 10 दिवस झाले तरी कळत नाही. आई जाऊन 14-15 दिवस झाले तरी आईची किंमत कळते का? कळत नाही का? भाऊ बहिणी नातवंड पाहुणे रावळे सगळे एकत्र असतात 13वा-14वा होईपर्यंत एकमेकाला आधार असतो आणि एकमेकाला आधार असल्यामुळं 13-14 दिवस सुद्धा आईचं प्रेम आईची माया आईचं महत्व कळत नाही. पण 13वा-14वा झाला की कुणी थांबायचं नाही. ज्याला त्याच्या घरी जायचं. त्यावेळेला मुलगी आपल्या सासरी निघून जाते. सासरी निघून गेल्यावर आईची आठवण येते. एका कोपऱ्याला बसते आई का नाही गुडघ्यामध्ये डोकं घालते आणि एकटी कसं रडते. इकडं मुलं सुद्धा एकट्याच घरी राहतात. ते सुद्धा आई नाही सगळे पाहुणे रावळे गेले घर खायला उठतं ऐक नाही. त्यावेळेला ते सुद्धा कलाकारांना कसं रडतात. आणि एकदा का 15 दिवस झाल्यावर गेले का परत पहिला महिना आईचा येतो. आणि पहिला महिना आईचा आला का सगळे जण परत पहिला महिना जेवण्यासाठी लेक आणि जावई कुठे येतात? लेक आणि जावई कुठे येतात? परत एकदा मुलगी माहेरामध्ये येते आणि जावई येतात आईचा पहिला महिना जेवण्यासाठी. आणि ज्या वेळेला आईचा पहिला महिना जेवण्यासाठी येतात त्यावेळेला ती मुलगी गाडीवरून खाली उतरते. गाडीवरून खाली उतरल्यानंतर दारामध्ये बसलेली तिची माय दिसत नाही. पडवीमध्ये बसलेली माय दिसत नाही. ओसरीवर बसलेली माय दिसत नाही. बंगल्याच्या हॉलमध्ये बसलेली माय दिसत नाही. कोर्टमध्ये तिची बसलेली आई तिची आजी खऱ्या अर्थानं तिला दिसत नाही ना. त्यावेळेला ती मुलगी ती नात ते मुलं गाडीवरून खाली उतरतात आई हातातल्या बॅगा पिशव्या खऱ्या अर्थाने खाली टाकतात आणि मोठ्यानं काय फोडतात तो हंबरडा फोडतात. कुठे गेली माझी आई आई गं, मला करमत नाही. कुठे गेली माझी आई आई गं, मला करमत नाही. येना गाई मला झोप येत नाही. येना गाई मला झोप येत नाही. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये तू आळविले. बोट धरून आई गं तू मला चालायला शिकविले. रडू आला कोणा गाई गाई कोणा गाई गाई. कुठे गेली माझी आई गं, कुठे गेली माझी आई गं, मला करमत नाही. येना गाई मला झोप येत नाही. येना गाई मला झोप येत नाही. त्यावेळेला आपण आईला आठवतो. मुलं असतील सुना असतील नातवंड असतील नाती असतील लेकी असतील मोठ्यानं खऱ्या अर्थानं हंबरडा करतात. कुठे गेली माझी आई आणि मला करमत नाही. ज्या वेळेला आई दिसत नाही ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या मुलीला कळतं आई म्हणजे काय. त्या नातीला नातवाला कळतं आजी आजोबा म्हणजे काय आई. आणि मुलांना सुनांना कळतं आई म्हणजे खऱ्या अर्थानं काय याची जाणीव खऱ्या अर्थानं आई गेल्यावर होते. म्हणून माझं म्हणणं आहे गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा हयात आहे तोपर्यंत सेवा करा. पण आज सगळं जग लागले पैशाच्या मागं. सगळं जग लागलं धनाच्या मागं. श्राद्ध करायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करतात करू का नको. कीर्तन ठेवू का प्रवचन ठेवू किती खर्च येईल कसं करू मी ऐका नाही. किती आपण विचार करतो. एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तरी आपण विचार करतो अरे किती खर्च येईल
कीर्तन देऊ का, प्रवचन देऊ का, आहे की नाही? काय काय म्हणतात नाही नाही, 40-50 लोकांचं जेवण करा, ब्राह्मण बोलवा, पूजा झाली, अन्नदान झालं, कार्यक्रम संपला. काय काय म्हणतात नाही हो, एखादं प्रवचन करतरी बोलवा, 100-200 लोकांचं जेवण तरी करा, पिंडदान अन्नदान ज्ञानदान उद्या कार्यक्रम संपला. काय काय म्हणतात नाही नाही, आमच्या आईने आम्हाला जे दिलं, आमच्या आईने आमच्यासाठी जे केलं आणि आम्ही जे खर्च करतोय ना त्याची तुलना आमच्या आईच्या संस्कार बरोबर आणि आई बरोबर कधीच होऊ शकत नाही. म्हणून आम्ही जे करतो ते खऱ्या अर्थाने आमच्या आईसाठी करतो. चांगलं कीर्तन ठेवा, पिंडदान होऊ द्या, अन्नदान होऊ द्या, ज्ञानदान होऊ द्या, सगळ्यांना बोलवा आणि गोड कार्यक्रम खऱ्या अर्थाने करा. कारण आमच्या आईनं आम्हाला जे दिलं संस्कार, आमच्या आईनं आम्हाला जे वळण लावलं, आमच्या आईनं आम्हाला या जगामध्ये आणलं, या विश्वामध्ये आणलं, आमचं नाव लौकिक खऱ्या अर्थाने ज्यांनी वाढवला ना ते म्हणजे आमचे मायबाप. आणि त्यांनी जे केलं ना त्याच्यासमोर आम्ही जे करतो एखाद्या अर्थानं काहीच नाही. याची जाणीव खऱ्या अर्थानं आपल्याला झाली पाहिजे. आणि आपल्या आई वडिलांच्या नावानं श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान केलं पाहिजे. पण आपल्या सगळ्यांचा जीव कशात गुंतलाय? तुकोबरे म्हणतात सगळ्यांचा जीव कशामध्ये गुंतलाय? पैशामध्ये गुंतलाय. आणि धन म्हटलं, पैसा म्हटला का माणसावर एकमेकाचे खून करायला सुद्धा पैशाच्या मागे. पण मला सांगा तुम्ही आम्ही किती श्रीमंत असला पण रावणा इतके आपण श्रीमंत आहात का? का आपल्याला अभिमान व्हायला पाहिजे? काय आहे आपल्याकडं? राहायला एक बंगला आहे का नाही? आणि त्या बंगल्यामध्ये काय भरलं? विटा, वाळू आणि सिमेंट. तरी आपल्याला किती मोठा अभिमान होतो. बाबा रावणाची सगळी लंका नगरी कशी होती? कशी होती? सोन्याची होती, सोन्याची. शिवाय 4 वेद खऱ्या अर्थाने ज्याचे काय होते? मुखोद्गत होते. रावण ज्ञानी तो अभिमानी खंडे केली वेदांची. रावण ज्ञानी तो अभिमानी खंडे केली वेदांची. 33 कोटी बंदी घातले गडबड त्यांना बहुजाची. 33 कोटी बंदी घातले गडबड त्यांना बहुजाची. काय? रावण ज्ञानी तो अभिमानी खंडे केली वेदांची. ज्याने वेदांचे खंड पाडले, ज्याचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण खऱ्या अर्थाने मुखोद्गत होते असा रावण आणि 33 कोटी देव ज्यांना बंदिवासामध्ये घातले होते. एवढा मोठा अधिकार कोणाचा होता हो? रावणाचा होता. आपलं जर घर पाहिलं तर विटा, वाळू आणि सिमेंट. फार फार तर एखाद्याचं मातीचं, ज्याचं मातीचं नाही त्याचं फार फार तर पत्र्याचं, आणि ज्याचं पत्र्याचं नाही त्यानं फार फार तर काय बांधणार? बंगला. आणि बंगल्यामध्ये काय घालणार? विटा, वाळू आणि सिमेंट. एक बंगला बांधला तरी आपल्याला असं होतं की मी काय केलं? काय नाही, मी कोण झालो ना कोण नाही. पण रावणाची सगळी लंका नगरी कशी होती हो? कोटी घरी जेथे काशाय तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. पुरुष म्हणतात कोटी घरं काशाची, कोटी घरं तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती. तेव्हा काही फॅशन नव्हती. 1 ग्रॅम गोल्ड, 2 ग्रॅम गोल्ड, तेव्हा काही फॅशन नव्हती. शुद्ध कांचनाची 7 कोटी ओरिजिनल सोन्याची घरं काशाची होती, तांब्याची होती. मला दाखवा या मृत्यू लोकांमध्ये किती मोठा श्रीमंत असला, किती मोठा श्रीमंत असला तरी एखाद्याचं घर काशाचं दाखवा बरं, सोन्याचं बरं द्या, काशाचं दाखवा. एखाद्याचं घर तांब्याचं दाखवा. आहे का? काय आपण श्रीमंत आहे? काय आपल्याला अभिमान व्हायला पाहिजे? इकडे अख्खी रावणाची लंका नगरी सोन्याची, कोटी घरं काशाची, कोटी घरं तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती. किती? 7 कोटी घरं. एवढा मोठा कोण होता? रावण होता. शिवाय त्याने सगळं देवबंदी वासात टाकले होते. ज्याचा अंगण वारा झाडत होता वारा, ज्याचा हिशोब लिहिण्याचं काम ब्रह्मदेव करत होते, आणि ज्याच्या घरात जे पडेल ते काम इतर बाकीचे देव करत होते. एवढा मोठा कोण होता? रावण होता, रावण. शिवाय आपलं जर एका बायकोने ऐकलं नाही तर आपण दुसरी बायको करतो. अरे वा, करतो. दुसरी नाही ऐकल्यावर तिसरी करतोच म्हणतात. तिसरी नाही ऐकल्यावर चौथी करतो, बाबाच म्हणतात. आणि चौथी नाही ऐकल्यावर 5वी करतोच. पण 5वी वर कोणी करू शकत नाही. आणि कोणाची सांभाळायची हिंमत नाही. असंच कीर्तनात चाललं तर बाबा म्हटले 5, त्याच्या पुढे सांगू नका. ऐका नाही, ठरवलं 5 पर्यंत सांगायचं. ऐका नाही, एकीने नाही ऐकलं दुसरी करू, दुसऱ्या ऐकलं
गेल्यावर तिसरी करू, तिसरी नाही गेल्यावर चौथी करू, आणि चौथी नाही गेल्यावर पाचवी करू, पण एकट्या रावणाला खऱ्या अर्थानं बायका यायची. संप्रदाया सुंदर कामी सुंदरा कामिनी माझी मुखराणी मंदोदरी. एकट्या रावणाला बायका किती होत्या? 80,000 बायका होत्या. आता तुम्हीच मला विचार करून सांगा, ज्या रावणाला बायका होत्या 80,000, त्या रावणाचे नातू किती पंतू किती? कारण त्यावेळेला काही कायदा नव्हता. हम दो अरे वा हमारे दो असा काही कायदा नव्हता त्यावेळेला. मग एकट्या रावणाला बायका होत्या 80,000. मग जर त्याच्या बायका 80,000 तर त्याचे मुलं किती, त्याचे नातू किती, त्याचे पंतू किती? हिशोब करा तुम्ही. कोणाला 1 धरा, कोणाला 2 धरा, कोणाला 3 धरा, कोणाला 4 धरा. अरे तेव्हा काही कायदा नव्हता. हम दो आता हमारे एकच आहे का नाही? 2 वरून आता लोक 1 वर आले. तेव्हा असा कायदा नव्हता. म्हणजे विचार करा, एकट्या रावणाला बायका होत्या महिला मंडळ 80,000, नातू होते 1 लाख आणि पंतू होते 1.25 लाख. किती? 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. एवढा मोठा रावणाचा कुटुंब परिवार होता. तरी सुद्धा हिंदी महासागराच्या वाळवंटामध्ये रामाच्या बाणाने गतप्राण झालेल्या रावणाला अमृत नाही, पण समुद्राचं खारं पाणी ओतायला कुणी उरलं? संपदा आई सांगा ते कवडी गेली नाही. 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. तरी सुद्धा रावणाला हिंदी महासागराच्या वाळवंटामध्ये रामाच्या बाणाने गतप्राण झालेल्या रावणाला अमृत नाही, पण समुद्राचं खारं पाणी तोंडामध्ये ओतायला कुणी आलं नाही, कुणी उरलं नाही. मग आता आपला हिशोब करा. आपल्याला बायको अरे वा एकच, हा बायको एकच, मुलगा एकच, आणि मेवणा सुद्धा एकच. आता आपला कुठं उद्धार होणार आहे याची याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही करा.
इथं रावणाला 80,000 बायका आणि 1,00,000 नातू 1,25,000 बंधू आणि आपल्याला बायको एकच, मुलगा एकच, नातू एकच, सासरवाडी एकच. आपली कुठं गती होणार आहे याचा जरा प्रत्येकाने खऱ्या अर्थाने काय करा, विचार करा. एवढं रावणानं कमवलं पण फुटकी कवडी सुद्धा बरोबर नेता आली नाही. लंका नगरी सोडण्याची होती तुका म्हणे ज्याची संपला एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. मग त्याच्या तुलनेत आपल्याला किती आहे आणि आपण किती बरोबर नेणार याचा जरा प्रत्येकाने खऱ्या अर्थाने काय करा, विचार करा. म्हणून सांगते किती धन कमवलं, किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली तर आपल्या बरोबर काही नेता येत नाही. पण तुम्ही जे वर्षभर कमवता ना, तुम्ही जे वर्षभर पैसा कमवता, संपत्ती कमवता, त्या संपत्तीचा 14 भाग, त्या संपत्तीचा 14 हिस्सा हा भगवंताच्या दानामध्ये, भगवंताच्या धर्मामध्ये खऱ्या अर्थाने खर्च झाला पाहिजे. कुठं भगवंताच्या दानात, धर्मात किंवा आई वडिलांचं श्राद्ध, त्या निमित्तानं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान यासाठी खर्च झाला पाहिजे. आणि जर तुम्ही आपल्या संपत्तीचा दरवर्षी 14 भाग मग कुठं सप्ताहाच्या देणग्या द्या, कुठं पावत्या भाडा, कुठं अन्नदान करा, कुठं एखाद्या वृद्धाश्रमाला मदत करा, कुठं एखाद्या अनाथ आश्रमाला मदत करा, कुठं एखाद्या संस्थेमध्ये अन्नदान द्या, पंक्ती द्या, पण दान करा. आपल्या संपत्तीचा 14 भाग, 14 हिस्सा हा भगवंताच्या दानामध्ये, धर्मामध्ये, अन्नदानामध्ये खर्च झाला पाहिजे. आणि जर तुम्ही तो केला नाही आणि जर तुम्ही तो साठवत बसले तर एक दिवस दवाखान्याचे धन झाल्याशिवाय, बरोबर आहे का नाही, एक दिवस दवाखान्याची धन झाल्याशिवाय राहणार नाही. मग दवाखान्यात जाऊन ऍडमिट व्हायचं का जीवनामध्ये दान धर्म करायचा हे जीवनामध्ये कोणी ठरवायचं, आपण ठरवायचं. आणि दान धर्म जीवनात केलाच पाहिजे. कारण तुम्ही आम्ही जीवनामध्ये कितीही कमावलं तरी आपल्या बरोबर धनाचं काय घेऊन बसले, पैशाचं काय घेऊन बसले, कमरेला लावायला काय लागते, गाडीवरून खाली उतरता आई हातातल्या बॅगा पिशव्या खाली आडव्याने खाली टाकतात आणि मोठ्यानं काय फोडतात, तो हंबरडा फोडतात. कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. कुठे गेली माझी आई, आई ग मला कुठे
आठवतो. मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील, नाती असतील, लेकी असतील, मोठ्यानं खऱ्या अर्थानं अंबरडा करतात. कुठे गेली माझी आई आणि मला करमत नाही. ज्या वेळेला आई दिसत नाही ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या मुलीला कळतं आई म्हणजे काय, त्या नातीला नातवाला कळतं आजी आजोबा म्हणजे काय, आई की नाही. आणि मुलांना सुनांना कळतं आई म्हणजे खऱ्या अर्थानं काय, याची जाणीव खऱ्या अर्थानं आई गेल्यावर होते. म्हणून माझं म्हणणं आहे, गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा हयात आहे तोपर्यंत सेवा करा. पण आज सगळं जग लागले पैशाच्या मागं, सगळं जग लागलं धनाच्या मागं. श्राद्ध करायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करतात, करू का नको, कीर्तन ठेवू का प्रवचन ठेवू, किती खर्च येईल, कसं करू मी, आहे का नाही. किती आपण विचार करतो. एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तरी आपण विचार करतो, अरे किती खर्च येईल, कीर्तन ठेवू का, प्रवचन ठेवू का, आहे की नाही. काय काय म्हणतात नाही नाही 40-50 लोकांचं जेवण करा, ब्राह्मण बोलवा, पूजा झाली, अन्नदान झालं, कार्यक्रम संपला. काय काय म्हणतात नाही हो, एखादं प्रवचन करता तरी बोलवा, 100-200 लोकांचं जेवण तरी करा, पिंडदान अन्नदान ज्ञानदान उद्या कार्यक्रम संपला. काय काय म्हणतात नाही नाही आमच्या आईने आम्हाला जे दिलं, आमच्या आईने आमच्यासाठी जे केलं आणि आम्ही जे खर्च करतोय ना त्याची तुलना आमच्या आईच्या संस्कार बरोबर आणि आई बरोबर कधीच होऊ शकत नाही. म्हणून आम्ही जे करतो ते खऱ्या अर्थानं आमच्या आईसाठी करतो. चांगलं कीर्तन ठेवा, पिंडदान होऊ द्या, अन्नदान होऊ द्या, ज्ञानदान होऊ द्या, सगळ्यांना बोलवा आणि गोड कार्यक्रम खऱ्या अर्थाने करा. कारण आमच्या आईनं आम्हाला जे दिलं संस्कार, आमच्या आईनं आम्हाला जे वळण लावलं, आमच्या आईनं आम्हाला या जगामध्ये आणलं, या विश्वामध्ये आणलं, आमचं नाव लौकिक खऱ्या अर्थानं ज्यांनी वाढवला ना ते म्हणजे आमचे मायबाप. आणि त्यांनी जे केलं ना त्याच्यासमोर आम्ही जे करतो एखाद्या अर्थानं काहीच नाही. याची जाणीव खऱ्या अर्थानं आपल्याला झाली पाहिजे. आणि आपल्या आई वडिलांच्या नावानं श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान केलं पाहिजे. पण आपल्या सगळ्यांचा जीव कशात गुंतलाय, तुकोबरे म्हणतात सगळ्यांचा जीव कशामध्ये गुंतलाय, पैशामध्ये गुंतलाय. आणि धन म्हटलं, पैसा म्हटला का माणसावर एकमेकाचे खून करायला सुद्धा पैशाच्या मागं. पण मला सांगा तुम्ही आम्ही किती श्रीमंत असला पण रावणा इतके आपण श्रीमंत आहात का? का आपल्याला अभिमान व्हायला पाहिजे? काय आहे आपल्याकडं? राहायला एक बंगला आहे का नाही, आणि त्या बंगल्यामध्ये काय भरलं, विटा वाळू आणि सिमेंट. तरी आपल्याला किती मोठा अभिमान होतो. बाबा रावणाची सगळी लंका नगरी कशी होती, कशी होती, सोन्याची होती, सोन्याची. शिवाय 4 वेद खऱ्या अर्थाने ज्याचे काय होते, मुखोद्गत होते. रावण ज्ञानी तो अभिमानी खंडे केली वेदांची, रावण ज्ञानी तो अभिमानी खंडे केली वेदांची. 33 कोटी बंदी घातले गडबड त्यांना बहुजाची, 33 कोटी बंदी घातले गडबड त्यांना बहुजाची. काय रावण ज्ञानी तो अभिमानी खंडे केली वेदांची, ज्याने वेदांची खंड पाडले, ज्याचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण खऱ्या अर्थाने मुखोद्गत होते असा रावण. आणि 33 कोटी देव ज्यांना बंदिवासामध्ये घातले होते, एवढा मोठा अधिकार कोणाचा होता हो? रावणाचा होता. आपलं जर घर पाहिलं तर विटा वाळू आणि सिमेंट, फार फार एखाद्याचं मातीचं, ज्याचं मातीचं नाही त्याचं फार फार पत्र्याचं, आणि ज्याचं पत्र्याचं नाही त्यानं फार फार काय बांधणार, बंगला. आणि बंगल्यामध्ये काय घालणार, विटा वाळू आणि सिमेंट. एक बंगला बांधला तरी आपल्याला असं होतं की मी काय केलं, काय नाही, मी कोण झालो ना कोण नाही. पण रावणाची सगळी लंका नगरी कशी होती हो, कोटी घरी जेथे काशाय तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. पुरुष म्हणतात कोटी घरं काशाची, कोटी घरं तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती. तेव्हा काही फॅशन नव्हती. 1 ग्रॅम गोल्ड, 2 ग्रॅम गोल्ड, तेव्हा काही फॅशन नव्हती. शुद्ध कांचनाची सप्तकोटी ओरिजिनल सोन्याची घरं काशाची होती, तांब्याची होती. मला दाखवा या मृत्यू लोकांमध्ये किती मोठा श्रीमंत असला, किती मोठा श्रीमंत असला तरी एखाद्याचं घर काशाचं दाखवा बरं, सोन्याचं बरं द्या, काशाचं दाखवा, एखाद्याचं घर तांब्याचं दाखवा. आहे का? काय आपण श्रीमंत आहे? काय आपल्याला अभिमान व्हायला पाहिजे? इकडे अख्खी रावणाची लंका नगरी सोन्याची, कोटी घरं काशाची, कोटी घरं तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती. किती? 7 कोटी घरं. एवढा मोठा कोण होता? रावण होता.
शिवाय त्यानं सगळं देव बंदिवासात टाकले होते. ज्याचा अंगण वारा झाडत होता वारा, ज्याचा हिशोब लिहिण्याचं काम ब्रह्मदेव करत होते आणि ज्याच्या घरात जे पडेल ते काम इतर बाकीचे देव करत होते. एवढा मोठा कोण होता? रावण होता, रावण. शिवाय आपलं जर एका बायकोने ऐकलं नाही तर आपण दुसरी बायको करतो. अरे वा, करतो. दुसरी नाही ऐकल्यावर तिसरी करतोच म्हणतात. तिसरी नाही ऐकल्यावर चौथी करतो, बाबाच म्हणतात. आणि चौथी नाही ऐकल्यावर पाचवी करतोच. पण पाचवीवर कोणी करू शकत नाही आणि कोणाची सांभाळायची हिंमत नाही. असंच कीर्तनात चाललं तर बाबा म्हटले 5, त्याच्या पुढे सांगू नका. ऐका नाही, ठरवलं 5 पर्यंत सांगायचं. ऐका नाही, एकीने नाही ऐकलं दुसरी करू, दुसऱ्या नाही ऐकल्यावर तिसरी करू, तिसरी नाही ऐकल्यावर चौथी करू आणि चौथी नाही ऐकल्यावर पाचवी करू. पण एकट्या रावणाला खऱ्या अर्थानं बायका संप्रदाया सुंदर कामी. सुंदरा कामिनी माझी मुखराणी मंदोदरी. एकट्या रावणाला बायका किती होत्या? 80,000 बायका होत्या. आता तुम्हीच मला विचार करून सांगा, ज्या रावणाला बायका होत्या 80,000, त्या रावणाचे नातू किती पंतू किती? कारण त्यावेळेला काही कायदा नव्हता. हम दो अरे वा हमारे दो असा काही कायदा नव्हता त्यावेळेला. मग एकट्या रावणाला बायका होत्या 80,000. मग जर त्याच्या बायका 80,000, त्याचे मुलं किती, त्याचे नातू किती, त्याचे पंतू किती, हिशोब करत तुम्ही. कोणाला 1 धरा, कोणाला 2 धरा, कोणाला 3 धरा, कोणाला 4 धरा. अरे तेव्हा काही कायदा नव्हता. हम दो आता हमारे एकच आहे का नाही? 2 वरून आता लोक 1 वर आले. तेव्हा असा कायदा नव्हता. म्हणजे विचार करा, एकट्या रावणाला बायका होत्या महिला मंडळ 80,000, नातू होते 1 लाख आणि पंतू होते 1.25 लाख. किती? 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. एवढा मोठा रावणाचा कुटुंब परिवार होता. तरी सुद्धा हिंदी महासागराच्या वाळवंटामध्ये रामाच्या बाणाने गतप्राण झालेल्या रावणाला अमृत नाही, पण समुद्राचं खारं पाणी ओतायला कुणी उरलं?
संपदा आई वडी सांगा ते कवडी गेली नाही. 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,15,00,000 पंतू, तरी सुद्धा रावणाला हिंदी मासराच्या वाळवंटामध्ये रामाच्या वराला गतप्राण झालेल्या रावणाला अमृत नाही. पण समुद्राचं खारं पाणी तोंडामध्ये ओतायला कुणी आलं नाही, कुणी उरलं नाही. मग आता आपला हिशोब करा. आपल्याला बायको अरे वा एकच, हा बायको एकच, मुलगा एकच आणि मेवणा सुद्धा एकच. आता आपला कुठं उद्धार होणार आहे याची याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही करा. इथं रावणाला 80,000 बायका आणि 1,00,000 नातू, 1,15,00,000 पंतू आणि आपल्याला बायको एकच, मुलगा एकच, नातू एकच, सासरवाडी एकच. आपली कुठं गती होणार आहे याचा जरा प्रत्येकाने खऱ्या अर्थाने काय करा, विचार करा. एवढं रावणानं कमवलं पण फुटकी कवडी सुद्धा बरोबर नेता आली नाही. लंका नगरी सोडण्याची उडी तुका म्हणे ज्याची, संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. मग त्याच्या तुलनेत आपल्याला किती आहे आणि आपण किती बरोबर नेणार याचा जरा प्रत्येकाने खऱ्या अर्थाने काय करा, विचार करा. म्हणून सांगते किती धन कमवलं, किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली तर आपल्या बरोबर काही नेता येत नाही. पण तुम्ही जे वर्षभर कमवता ना, तुम्ही जे वर्षभर पैसा कमवता, संपत्ती कमवता, त्या संपत्तीचा 14 भाग, त्या संपत्तीचा 14 हिस्सा हा भगवंताच्या दानामध्ये, भगवंताच्या धर्मामध्ये खऱ्या अर्थाने खर्च झाला पाहिजे. कुठं भगवंताच्या दानात, धर्मात किंवा आई वडिलांचं श्राद्ध, त्या निमित्तानं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान यासाठी खर्च झाला पाहिजे. आणि जर तुम्ही आपल्या संपत्तीचा दरवर्षी 14 भाग, मग कुठं सप्ताहाच्या देणग्या द्या, कुठं पावत्या भाडा, कुठं अन्नदान करा, कुठं एखाद्या वृद्धाश्रमाला मदत करा, कुठं एखाद्या अनाथ आश्रमाला मदत करा, कुठं एखाद्या संस्थेमध्ये अन्नदान द्या, पंक्ती द्या, पण दान करा. आपल्या संपत्तीचा 14 भाग, 14 हिस्सा हा भगवंताच्या दानामध्ये, धर्मामध्ये, अन्नदानामध्ये खर्च झाला पाहिजे. आणि जर तुम्ही तो केला नाही आणि जर तुम्ही तो साठवत बसले तर एक दिवस दवाखान्याचे धन झाल्याशिवाय, बरोबर आहे का नाही, एक दिवस दवाखान्याचे धन झाल्याशिवाय राहणार नाही. मग दवाखान्यात जाऊन ऍडमिट व्हायचं का जीवनामध्ये दान धर्म करायचा हे जीवनामध्ये कोणी ठरवायचं, आपण ठरवायचं. आणि दान धर्म जीवनात केलाच पाहिजे. कारण तुम्ही आम्ही जीवनामध्ये कितीही कमावलं तरी आपल्या बरोबर धनाचं काय घेऊन बसले, पैशाचं काय घेऊन बसले, कमरेला लावायला काय लागते,
जीवनामध्ये धन मिळवणी कोटी संगे वैरे लंगोटी. बाकीचं काही घेऊन बसले, पण तुम्हाला कपड्याला लावायला जी लंगोटी लागते ना, ती लंगोटी सुद्धा बरोबर नेता येत नाही. मग कशाला वाईट मार्गाने धन कमवायचं, कशाला वाईट मार्गाने पैसा कमवायचा? जे कमवायचंय ते कोणत्या मार्गाने कमवायचं? चांगल्या मार्गाने कमवायचं. आणि वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती नरकाला नेते. वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती नरकाला नेते. पण चांगल्या मार्गाने जर धन कमवला, पैसा कमवला आणि संपत्ती कमवली तर ती जीवनामध्ये आपल्याला स्वर्गामध्ये नेते. म्हणून तो कोमरांचा एक अभंग आहे, जोडविया धना उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. ऐका नाही, जोडविया धन कशा मार्गाने? चांगल्या मार्गाने, उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी, उत्तम व्यवहार करायचा. आता काही काही घ्यायचंच कळतं, पण द्यायचं कळलं, फक्त दुसऱ्याकडून घ्यायचं आणि आपलं भरायचं. पण द्यायची वेळ आली का दोन वाकडं तिकडं होतं. म्हणजे काहींची घेऊ पासारी वृत्ती असते, ऐका नाही. काही काहींना नुसतं घ्यायचं कळतं, पण द्यायचं कळत नाही. मला देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे, त्याचे हात तोडायचे नाही. तो दान धर्म करतोय म्हणजे त्याचे हात तोडायचे नाही. त्यानं जसं आपल्याला दान केलं, धर्म केलं, तसं जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे, धर्म केलं पाहिजे. पहिल्या काळामध्ये तुम्हाला माहिती का कोण यायचं? कोण यायचं? वासुदेव यायचा. आणि सकाळी सकाळी त्याच्या गजबजीनं तो अख्खं गाव काय करायचा? काय करायचं? दान पावलं, आहो दान पावलं. वासुदेव आला, 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 वासुदेव आला. चिठ्ठीच्या झाडाला बांधला एवढा बांधूया माळा साडे. चिठ्ठीच्या झाडाला बांधला एवढा बांधूया माळा साडे. नको रे उशिरा, वेळ फार थोडा, नको रे उशिरा, वेळ फार थोडा. वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला. उठवायचा का नाही? दान पावलं तुम्ही. त्या घरात त्या मुलीला उचलून गेलं, तिच्यावर बलात्कार केला. नुसता बलात्कार नाही तर तिला दगडानं ठेचून ठेचून मारलं. आज आपल्या मुलांना मुलींना माणसं कळाली पाहिजे, समाज कळायला पाहिजे, कोण आपल्यासाठी कोण आपले कोण परके. या
ती करून देण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. तर 3 वर्षाची लेक तिच्या जीवाला ती मुकली, 3 वर्षाची चिमुकली. हाका मारवणी सांगा येईल का पुन्हा दुश्मना. काय होता ती जडे गुन्हा नराधमा. काय होता ती जडे गुन्हा दुश्मना. काय होता ती जडे गुन्हा. अंगणात खेळत होती बंगडत होती लेक. अंगणात खेळत होती बंगडत होती लेक. त्या नराधमाला कशी नाही आली किंमत. त्या नराधमाला कशी नाही आली किंमत. दादा दादा म्हणत होती त्या भावाला. दादा दादा म्हणत होती त्या भावाला. दुश्मना काय होता ती जडे गुन्हा नराधमा. काय होता ती जडे गुन्हा. ती घटना ऐकून आपलं काळीज हळहळलं. ती घटना ऐकून आपलं काळीज हळहळलं. त्या आई बापाचा जीव कसा हो तळमळला. त्या आई बापाचा जीव कसा हो तळमळला. म्हणूनच मी तुम्हा सांगते सावध वागा. जीवा माझा बाबरे दिवाळा. दुश्मना काय होतं ती जडे गुन्हा नराधमा. काय होतं ती जडे गुन्हा. उमराई गावाला मुकली 3 वर्षाची चिमुकली. हाका मारवणी सांगा येईल का पुन्हा दुश्मना. काय होता ती जडे गुन्हा नराधमा. काय होता ती जडे गुन्हा. 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 काय गुन्हा होता त्या लेकीचा. आणि ती जर वेळ आपल्या लेकीवर येऊ नये असं वाटत असेल ना तर सावध व्हा. संस्कार करा आपल्या मुलींवर. 3 वर्षाची लेक तिच्या जीवाला मोकली. काय बापाचं आणि त्या पोराचं वैर होतं ना. आणि त्यामध्ये मुलीला खऱ्या अर्थानं संपवलं. बलात्कार करून संपवलं. दगडानं ठेचून मारलं. काय म्हणत असेल त्या मुलीचं आत्मा. किती तळतळ करत असेल. लोक म्हणायचे पहिले राक्षस होते ना. आता काही कमी आहेत का. ते बलात्काराने अत्याचार करणारे कोण झाले. राक्षस झाले. म्हणून म्हटलं जातं ज्याला स्त्रीबाई म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्रीबाई म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो हृदयचा शांत झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो तिला उदास शिव झाला. तो तिला उदास शिव झाला. तो तिला उदास शिव झाला. म्हणून आई कळाली माझ्या राजाला. कारण एका आईच्या स्वप्नावरून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. म्हणून सांगते चांगलं जीवन जगा. आता हात मला चालला दिवा पाहिजे. आता हात मला चालला दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य संपत चाललंय. त्यासाठी जिजाऊचा शिवराज पाहिजे. जिजाऊचा शिवराज पाहिजे. जिजाऊचा शिवराज. गाजल्याशिवाय धारणे तलवारीच्या बाजाला. गाजल्याशिवाय धारणे तलवारीच्या बाजाला. राजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. राजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. अजूनही स्वतंत्र झाली नाही धारभरारी तलवारीची. कुणाची हिंमत नाही तुम्हाला आम्हाला संपवण्याची. कुणाची हिंमत नाही तुम्हाला आम्हाला संपवण्याची. एका वाक्यात सांगते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण. आणि त्यांच्या सैन्यामध्ये तेली माळी कोळी हिंदू मुस्लिम सगळ्या जातीचे सैन्य या सगळ्यांना सांभाळण्याचं काम माझ्या राजानं खऱ्या अर्थाने केलं. कुणाला म्हणा छत्रपती शिवाजी महाराज. एकाच वाक्यामध्ये सांगते माझा देखील आजही माझ्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जातं. आणि आईच्या सांगण्यावरून वडिलांच्या सांगण्यावरून
करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांना मानाचा आदिलपणा शोभा करीते, आदिलपणा शोभा करीते, आदिलपणा शोभा करीते, तुहा वंचिते डोळा दे. काय 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 जय हो सभापती ब्रह्मा देवी शिवबाची शौर्य दाखवते. जय हो मर्दाना मुझको पहिला करते, मर्दाना मुझको पहिला करते. जय हो तोपर्यंत प्रेमानं जगा, प्रेमानं वागा, प्रेमानं बोला. आईला भेटी मारा. आई आजारी पडली हुशारा बसा, पायथ्याला बसा. आजी आजारी पडली हुशारा बसा, पायथ्याला बसा. आणि ज्या दिवशी महिला म्हणतात शेवट आई का, ज्या दिवशी आई जाईल, आई गेल्यानंतर आई काय, आई म्हणून हात मारायचा सुद्धा अधिकार बरोबर सोडून गेली आई आम्हाले करना, गेली आई आम्हाले करना. आई 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 हाका मारू मी पुन्हा. आई 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 हाका मारू मी पुन्हा. आई 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 हाका मारू मी पुन्हा. आई आमच्यासाठी कष्ट केले भार, आई आमच्यासाठी कष्ट केले भार. सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई सारा परिवार. बाबू बहिणी रडत बसती संधी गोपाळाला, लेकी नाती रडत बसती संधी गोपाळाला. आठवण येते आई याच वेळेला, सोडून गेली आई आले घराला, सोडून गेली आई आले घराला. आई 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 हाका मारू मी पुन्हा. आई 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 हाका मारू मी पुन्हा, मारू मी पुन्हा, मारू मी पुन्हा. म्हणून आई गेली. आई म्हणून हात मारायचा अधिकार मला झालंय आज पिंडदान, ब्राह्मण बनवून पिंडदान. आता माझं ज्ञान मी लगेच संपवणार. आणि शेवट राहिलं अन्न. असं म्हणतात 10 दिवस आत्मा घरात असतो, 13व्या दिवशी तो गेल्यानंतर घराच्या बाहेर येतो. 13वा ते श्राद्ध तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो. शेवट ऐका, श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान झालं की त्या आत्म्याला स्वर्गामध्ये गती मिळते. म्हणून शेवटचा निरोप पांडुरंगाला पोच करू. पांडुरंगा बापू दादांनी, त्यांच्या बहिणीनं, त्यांच्या कुटुंबानं, मुलांनी, नातवंडांनी, नातींनी एवढा सुंदर गोड कार्यक्रम केलाय. म्हणून या माझ्या भागीरथी आईंना चांगल्या मोठ्या मोक्षपदाला काय दे, जागा दे. शेवटचा निरोप पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का. आई माझी दिवागरी द्रौपदीला देशील का. आज आहे आई माझा वाढदिवस, सोनियाचा घासवला कोण भरवील. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का. आई माझी दिवागरी द्रौपदीला देशील का. तर हाताचा पाळणा गेला, नेत्राचा तो दीप दामिला. सुखाचा तो दिवस पाहण्या, माया माझी हरवली. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का. आई माझी दिवागरी द्रौपदीला देशील का. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाला. आई माझी मायेचा सागर,
Hey,